दादांनी आणि या पंचायत समितीने आमचा सन्मान केला त्याबद्दल मी प्रथमतः पंचायत समितीचा आणि सभापती उपसभापतींचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो। मी माझं या ठिकाणी सत्कार करण्याचं त्यांनी आयोजन केलं ते या कारणानं मी 1992 साली माणेगाव कारखान्यामध्ये सर्व्हिसला लागलो आणि 1998-99च्या दरम्यान कामगार चळवळीमध्ये मी भाग घ्यायला सुरुवात केली। जवळजवळ आजपर्यंत माझी सेवा 34 वर्ष झालेली आहे आणि अजून माझी 5 वर्ष सेवा बाकी आहे। वयाच्या 21व्या वर्षीच सहकारात असल्यामुळे नोकरीला लागलो आणि कामगार क्षेत्रामध्ये 26-27 वर्ष काम केलं। दादा आपल्याला सोडून गेले 28 जानेवारीला आणि 20/12ला आमची संचालक मंडळाची मीटिंग होती आणि त्या मीटिंगमध्ये आम्ही आमच्या संघटनेचे अध्यक्ष विनोद तावरे या ठिकाणी आले। आम्ही पत्र दिलं की आम्हाला आमचं प्रतिनिधित्व या ठिकाणी नेमायचं आहे। दादांनी 2 मिनिटातच सांगितलं की तुमचे प्रतिनिधी घेतो, तुम्ही नावं द्या। त्याप्रमाणे 20/12च्या मीटिंगमध्ये दादांनी माझं नाव घेतलं आणि 1/6 पासून मला त्या ठिकाणी काम करण्याची आज संधी दिलेली आहे। दादांनी निश्चितपणानं काय पाहिलं माझ्यात मला माहीत नाही, परंतु गेले 27-28 वर्ष मी कामगार चळवळीत काम करतो आणि त्याची दखल दादांनी घेतली। त्या दादांनी घेतल्यामुळं ह्या दादांनी माझी दखल घेतली आणि या ठिकाणी माझा सन्मान केला। या ठिकाणी सर्व उपस्थित असलेले सन्मानमूर्ती येथील दादा असतील, त्यांनी कृषी क्षेत्रामध्ये अत्यंत चांगलं काम केलेलं आहे। आमच्या त्या छायाताई पवार, तानाजीबाबू पवारांच्या सहचारणी आहेत, माझी भगिनी त्या सासू आहेत, अशांचा अत्यंत चांगला सत्कार केला। मेघराजाजी भोसले असतील, सर्व अथर्व असं 25व्या वर्षी UPSC क्रॅक करणं सोपं काम नाही। एक सामान्य कुटुंबातला माणूस, सामान्य कुटुंबातला युवक, त्यांनी UPSC क्रॅक केली, अशाही व्यक्तीचा दादा आपण सन्मान केला। या ठिकाणी कुदळताई आहे, आमची वागताई, माझ्या मित्राची मुलगी आहे ती, यांचाही सन्मान केला। आणि आता त्यांनी सांगितलं की मला हे धाडस कुठून आलं काय माहिती नाही, सांगलीची लोक धाडशी असतात हे आम्हाला माहिती आहे। तो यशनीत CPR दिला वैद्यकीय क्षेत्रात, तो या दादांनी त्यांच्या क्षेत्रात लय जणांना CPR दिला आहे। त्यामुळं तसं सांगली गाव धाडशी आहे। अत्यंत दादा असा हा स्तुत्य कार्यक्रम आहे। मी ग्रामपंचायतला 13-14ला सरपंच होतो, त्या काळात सुद्धा BDO साहेबांनी माझ्या गावातल्या 5 लोकांचा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणार आहे। मला अशी कल्पना सुचली त्यावेळेस की जिल्हा परिषद सत्कार करते, महाराष्ट्र शासन सत्कार करतं, मग आपण काय, आपली बी स्थानिक स्वराज्य संस्था आहे, आपण बी आपल्या लेवलला का सत्कार करायचे नाही? म्हणून मी 15व्या दिवशी 5 सत्कार गावातल्या चांगल्या नामांकित लोकांचे जे राजकारण करणार नाही, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे अशा, तसंच दादांनी आजचा हा उपक्रम राबवला। अत्यंत दादा तुम्ही हा उपक्रम कायमस्वरूपी चालू ठेवावा अशी आपल्याशी विनंती करतो आणि तुम्ही आमचा सर्वांचा सत्कार केला, माझा वैयक्तिक सत्कार केला, त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो आणि आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद।